काय ग कोणाशी बडबड करू राहिली? मी ना भूताशी. तुला भुताळा लागलं काय? हा उतरवू कुठं तोच विचार करीते. काय झालं तुला बनबन करायला? नाही तर काय काय टाइम आहे का तो घरी यायचा? मग द्यायचं ना भाड्याला पैसे 20 रुपये. आले असते बसने, कशाला पायी पायी आले असते? लय लांब नाही ना शाळा. 2 किलोमीटर का लय जवळ आहे काय? बाई सायकल होती. टाकली तर आधीने पंक्चर करून. मग पंचरवाला इथं समोर, तिथून नाही काढून घेता येत का तुला? त्यांनी केले ना, मग तो जाईन, मी कशाला जाऊ? तुझं बी वेगळंच तर राय बाई. तू ना आल्याला बनबन नको करू. जेवायला काय केलं ते सांग. अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे. मग कोण करीन? कोण करेल म्हणजे रानात गेली होती मी वावरात. आणि पप्पा पप्पा तर याईडे झोपिले. कुठं? याईडे झोपेल पप्पा. तो तर गावात जायला होता ना बेवडे. कधी? सकाळचं जायले. या बाई तर पडेल आपल्या आंब्याच्या झाडाच्या जवळ. बाई कवानी घेऊन टेकलं मला माहिती सुद्धा नाही. सगळे काही नुसतं माझ्या जीव घ्यायलाच आले का? ते जाऊ दे. तुम्हाला घड्याळ कावर वापरू राहिली? हा अगं तिकडे गेली होती, कळाना मला टाइम म्हणून घेतलं घालून. तसे तुला त्यातला कोणता टाइम का नव्हता? इंग्लिश घड्याळ येते. मला काय माहिती आकडे दिसत आहे फिरत आहे ते. तू माझा पाहून फॅशन नको करे जाऊ बरं का. मला ना माझ्या पोरी चिडवायला लागल्या मैत्रिणी त्या. तुझी मम्मी तुझ्या वस्तू वापरते, तू पाहिलंय का म्हणे? तिला मला देतो कोण म्हणा मला वस्तू आणून. बरं जाऊ दे. तिथं पप्पा का बरं झोपले? मला काय माहिती, आता मी जाईल तर भांडल त्याच्याशी, विचारते त्याला. तुला ते येऊन जाऊन असं भांडायचंच पडत ग. तू अशी बाई आहे ना, मा बापाने कशी केली काय माहिती. माझं काय नशीब पाहिलं फुटकं तुम्हाला जन्माला घालून. वाटोळ केलं तर मला जीवनाचं नसतं केलं ते बरं झालं असतं. मला जाय स्वयंपाक कर. मी नाही